सो हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळ्यांचा स्वागत आहे. सो आज आपण बघणार आहेत व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये सायन्सच्या आपण बघितलेलं आहे ग्रॅव्हिटेशन काय असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी काय असते, काय आहे बाबा इलेक्ट्रिसिटी. आणि टेन्थ स्टँडर्डच्या महाराष्ट्र बोर्डच्या सायन्स 1मध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटीवर एक चॅप्टर आहे. त्याच चॅप्टरबद्दल आपण बोलणार आहोत. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत ते आपल्याला सगळ्यांना कळून जाणार आहेत. आपल्याला या लेक्चरमध्ये कळणार आहे व्हॉट इज व्होल्टेज, व्हॉट इज करंट, रेझिस्टन्स काय असतं हे गोष्ट आपल्याला कळून जाणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती होणार आहे की हा माणूस जो दिसतोय तुम्हाला, हू इज दिस पर्सन, हा पर्सन कोण आहे हे आपल्याला हे लेक्चर संपल्यापर्यंत आपल्याला कळून जाईल. आणि ज्यांना हे पहिल्यापासून माहिती आहे ना, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की हा माणूस कोण आहे. ठीक आहे, ज्यांना सगळ्यांना हे माहिती आहे. आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, लास्टपर्यंत बघा, तर तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि या माणसाबद्दल पण आपल्याला कळून जाणार आहे. सो लेट स्टार्ट विदाउट अ डुओ, लेट स्टार्ट आवर लेक्चर. आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रिसिटी काय असते किंवा इलेक्ट्रिक करंट काय असतं. तर सर्वात अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे की इलेक्ट्रिक करंट काय असतं. काय असतं बाबा इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे, आपण काय गोष्ट ला इलेक्ट्रिक करंट म्हणतो. किंवा आपल्या घरामध्ये करंट आहे, लाईट आहे, लाईट चालू होती आपल्या घरातली, ती कशामुळं होती, ते होती इलेक्ट्रिक करंटमुळे. तर हा करंट काय आहे ते पहिलं आपल्याला बघावं लागणार आहे. सो द फ्लो ऑफ चार्जेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस पर युनिट टाईम इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट काय आहे, द फ्लो ऑफ चार्जेस आहे. जे पण काही चार्ज असणार आहे ना, जे पण काही चार्ज असणार आहे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणार आहे. ठीक आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणार आहे. आणि त्याच चार्जच्या पोझिशन चेंजला किंवा फ्लो ऑफ चार्जला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट म्हणतो. बट पर युनिट टाईम. ठीक आहे, टाईम कन्सिडर केलं जातं इथं. आता तुम्हाला मी सांगतो, आपल्याला हे कंडक्टर आहे किंवा एक वायर आहे. ठीक आहे, हे आपलं एक वायर असणार आहे. हे एक वायर आहे ज्याला मी 3 डायमेन्शनमध्ये काढलेलं आहे. ठीक आहे, 3D फिगर काढलेली आहे एका वायरची. या वायरमध्ये आपल्याला माहिती आहे ॲटम्सने वायर बनतो. ॲटम्सने एक मटेरियल बनतं. ॲटम्स असतात त्याच्यामुळं काय बनतं, एक मटेरियल बनतं. आणि या मटेरियलचा आपण वायर वगैरे काही पण गोष्टी बनवतो. आपल्या अराउंडमध्ये जे पण काही सब्जेक्ट्स आहेत, जे पण काही ऑब्जेक्ट्स आहेत, जसे की टेबल आहे, फॅन आहे, लाईट आहे, किंवा आपलं पेन आहे, पेपर आहे आणि फोन आहे, या सगळ्या गोष्टी कशा ना कशा पार्टिकलने बनलेले आहेत. आणि ते पार्टिकल काय असतात तर ॲटम्सने बनलेले असतात. कशाने बनलेले असतात, ॲटम्सने बनलेले असतात. आता ॲटम्समध्ये काय असतं, ॲटम्समध्ये काय असतं, सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. काय असतात, सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. आता हे सब ॲटॉमिक पार्टिकल काय आहेत तर फर्स्ट प्रोटॉन, सेकंड इलेक्ट्रॉन आणि थर्ड आहे न्यूट्रॉन. या 3 गोष्टी असतात. आता हे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन जे आहेत हे 3 काय आहेत, हे 3 आहेत चार्ज. हे 3 काय आहेत, चार्ज आहेत. आता चार्ज म्हणजे काय असतं, चार्ज इज समथिंग विच इज अटेंड बाय सब ॲटॉमिक पार्टिकल. सब ॲटॉमिक पार्टिकलवर जे असतं ना त्याला चार्ज म्हणतात. आता हे काय आहे हे चांगलं कळण्यासाठी आपल्याला एवढंच माहिती पाहिजे की एक ॲटम आहे, त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि याच्या अराउंडला इलेक्ट्रॉन मूव्ह करत असतात. हे आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं आहे. तर हे इलेक्ट्रॉन जे याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतं, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतं आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतं. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आता या गोष्टी जेव्हा माहिती होतात तर आपल्याला आता कळालेलं आहे की एक मटेरियल जे ॲटमनं बनतं आणि ॲटममध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन असतात. प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये आहेत आणि न्यूट्रॉन पण न्यूक्लियसमध्ये आहेत. तर आपण ते नाही घेणार, बट फक्त आपण बघणार इलेक्ट्रॉन. काय असतात, इलेक्ट्रॉन. असे खूप सारे इलेक्ट्रॉन असतात याच्यामध्ये भरलेले. ठीक आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन मूव्ह करू शकत नाही. इथं काय म्हणलं आहे, फ्लो म्हणलं आहे, म्हणजे मूवमेंट बनलेली आहे. म्हणून आपण फक्त इलेक्ट्रॉन बघतोय जे मूव्हिंग असतात. प्रोटॉन न्यूट्रॉन फिक्स्ड असतात म्हणून प्रोटॉन न्यूट्रॉन नाही बघत आहे, आपण फक्त इलेक्ट्रॉन बघतोय. तर आता एखाद्या वायरमध्ये असं इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह करत आहेत. ठीक आहे,
यांची काय डायरेक्शन फिक्स नाही आहे, कोणीही कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह करत आहे. बट इलेक्ट्रॉनवर जर निगेटिव्ह चार्ज आहे आणि मी एका वायरच्या कोपऱ्याला जर पॉझिटिव्ह चार्ज घेऊन आला तर काय होणार, हे सगळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होणार. इलेक्ट्रॉन्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज, कारण इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे ते कोणाकडे अट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्ह चार्जकडे. तर जर मी पॉझिटिव्ह चार्ज घेऊन आला तर हे इलेक्ट्रॉन मूव्ह करणार आहेत कुणाकडे, पॉझिटिव्ह चार्जकडे. आणि याच पॉझिटिव्ह चार्जकडे मूवमेंट जे होती इलेक्ट्रॉनची, तर इलेक्ट्रॉनवर जे चार्ज आहे ते त्यांनी घेऊनच जाणार ना. तर म्हणजेच काय होणार, जे चार्जेस आहेत इलेक्ट्रॉनवर ते मूव्ह करणार एका डायरेक्शनकडून दुसऱ्या डायरेक्शनला. आणि याच डायरेक्शनच्या मूव्हमेंटला, याच इलेक्ट्रॉनच्या मूव्हमेंटला, याच इलेक्ट्रॉनच्या फ्लोला आपण काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रिक करंट म्हणलेलं आहे. आता इलेक्ट्रिक करंट आपल्याला कळालेलं आहे. थोडंसं चार्जेस बघू. चार्ज जे असतं ना, चार्ज प्रोटॉनवर जे असतं ते 1.6 × 10⁻⁻11 कुलोम्ब असतं. ठीक आहे, कुलोम्ब काय बाबा, कुलोम्ब SI युनिट आहे चार्जचं. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉनवर काय असतं, निगेटिव्ह 1.6 × 10⁻11 कुलोम्ब असतं. हे काय चार्ज आहे, कुणावर असतं, हे प्रोटॉनरी इलेक्ट्रॉनवर असतं. आता हे जे चार्ज आहे त्या चार्जला आपण इथं रिप्रेझेंट करतो. चार्ज इज रिप्रेझेंटेड बाय Q. आणि टाईम जे आहे, टाईमला आपण रिप्रेझेंट करतो T ने. करेक्ट, या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर चार्ज आपण रिप्रेझेंट केलं Q ने आणि टाईमला रिप्रेझेंट केलं T ने. तर ॲज पर द डेफिनेशन आपल्याला काय कळून जातं की चार्ज पर युनिट टाईम म्हणजे Q/T म्हणजेच काय आहे, I आहे, करंट आहे. आणि करंट इज रिप्रेझेंटेड बाय I. करंट इज रिप्रेझेंटेड बाय I. इलेक्ट्रिक करंट इज Q/T. आता Q म्हणजे काय, चार्ज. तर चार्जचं युनिट काय आपलं, कुलोम्ब आहे. ठीक आहे, आणि टाईमचं युनिट काय, सेकंद आहे. तर करंटचं युनिट आपण म्हणू शकतो कुलोम्ब पर सेकंड. कुलोम्ब पर सेकंड म्हणू शकतो ना. आणि यालाच SI सिस्टीममध्ये, SI युनिटमध्ये काय म्हणतात, ॲम्पियर म्हणतात. यालाच SI युनिटमध्ये काय म्हणतात, ॲम्पियर म्हणतात. ॲम्पियरची स्पेलिंग मी लिहून देतो तुम्हाला. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट I इज ॲम्पियर. आणि याला A ने रिप्रेझेंट करतात. तर हे आहे आपलं इलेक्ट्रिक करंट. नाव आपल्याला इलेक्ट्रिक करंट कळालेलं आहे आणि इलेक्ट्रिक चार्ज पण कळालेलं आहे, जे आपण आत्ताच बोललो आहे. काय असतं इलेक्ट्रिक चार्ज, इट इज समथिंग विच इज अटेंड बाय सब ॲटॉमिक पार्टिकल्स इन ॲन ॲटम. आता हे ॲटम आहे, या ॲटमच्या मध्ये हे न्यूक्लियस आहे, हे आपलं न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि न्यूट्रॉन्स असतात ज्याच्यावर नो चार्ज आहे. आणि तसेच इलेक्ट्रॉन असतात ज्याच्यावर काय, निगेटिव्ह चार्ज आहे. आता हे प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, तर पॉझिटिव्ह चार्ज किती आहे, 1.6 × 10⁻11 कुलोम्ब आहे. आणि निगेटिव्ह चार्ज किती आहे, 1.6 × 10⁻11 कुलोम्ब. आणि नो चार्ज म्हणजे किती, 0 चार्ज असणार आहे. करेक्ट, हे झालं आपलं चार्जेस. हे काय झाले, आपले चार्जेस झाले. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि हेच चार्जेस पर युनिट टाईम म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक करंट असतं. आता हे इलेक्ट्रिक करंट तर झालं. आपण काय म्हणलो होतं इथं की एक काहीतरी आपण पॉझिटिव्ह चार्ज घेऊन येतो वायरमधल्या इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करायला. तर ते कसं होतं ते बघणार आहे. त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. तर पोटेन्शियल डिफरन्स काय, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू मूव्ह वन युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट इन अ सर्किट इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. काय पोटेन्शियल डिफरन्स, अमाऊंट ऑफ वर्क डन टू मूव्ह वन युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट इन अ सर्किट इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. सिम्पल जर बघायचं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, हे जे आपलं वायर आहे, या वायरमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतात, ते कोणत्याही डायरेक्शनला करतात. त्याच्यासाठी जे पॉझिटिव्ह चार्ज आपण इथं लावलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे ते काय होणार, अट्रॅक्ट होणार. इलेक्ट्रॉन्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. आणि हे पॉझिटिव्ह चार्जसोबत जेव्हा अट्रॅक्ट होतात तर
ते एका डायरेक्शनला मूव्ह करतात. आता हे का झाले मूव्ह आणि का अट्रॅक्ट झाले, तर इथं निगेटिव्ह चार्ज काहीतरी होतं. ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज काहीतरी होतं 1.6 जे पण इलेक्ट्रॉनवर आहे. आता आपण एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आणलं ना, कनेक्ट केलं वायरला, इथं सोर्सला कनेक्ट केलं. तर सोर्सला कनेक्ट केलं म्हणजे आपण काय केलं, तिथं काहीतरी एक्स्ट्रा चार्ज आणलेलं आहे. आता निगेटिव्ह चार्ज लेट्स से 5 होतं, 5 कुलोम होतं आणि पॉझिटिव्ह चार्ज आपण 10 कुलोम आणलं. तर हे 5 कुलोम काय होणार, अट्रॅक्ट होणार ना 10 कुलोम पॉझिटिव्ह चार्जकडं, पॉझिटिव्हकडं. तर तसंच आपण जेव्हा बॅटरी लावतो तर बॅटरीमध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतं आणि तसंच इलेक्ट्रॉन कंडक्टरमधून काय करतात, एका डायरेक्शनला मूव्ह करायचं स्टार्ट करतात. तर हे पॉझिटिव्ह चार्जकडे काय झाले, मूव्ह झाले इलेक्ट्रॉन. आता मूव्ह झाले, पुढं आपण वायर लावलेलं आहे म्हणजे एक सर्किट बनवलेलं आहे. त्या सर्किटमध्ये पूर्ण ते काय करणार, अट्रॅक्ट होऊन मूव्ह करत राहणार आहेत. करेक्ट, हे कळालेलं आहे. तर हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, जे डिफरन्स क्रिएट करतं, जर हे पॉझिटिव्ह चार्ज नसतं तर हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले नसते. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनसाठी एक डिफरन्स क्रिएट केलं ना पॉझिटिव्ह चार्जने. हे 5 कुलोम आणि 10 कुलोम या दोघांमध्ये जे डिफरन्स आहे ना, ते डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी, त्याचा वर्क डन करण्यासाठी जितकं चार्ज आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज लागलं ना, ते आपलं पोटेन्शियल डिफरन्स आहे. कळतं आहे ना, सिंपल गोष्ट आहे, खूप अवघड नाही आहे. काय आहे की जितकं पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला लागला आहे ना एखाद्या इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी, त्याच चार्जला आपण काय म्हणतो, त्याच चार्जला किंवा त्याच डिफरन्सला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. आणि याच पोटेन्शियल डिफरन्सचं SI युनिट आहे, SI युनिट आहे वोल्ट. ठीक आहे, वोल्ट. आणि याला रिप्रेझेंट केलं जातं व्हीने. तर व्हीचा फॉर्म्युला काय बनला, W/Q, वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे, तर हे आहे आपलं पोटेन्शियल डिफरन्स. आता आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स कळला, त्याच्यानंतर आहे एक सायंटिस्ट ज्याचं नाव आपल्याला माहिती करायचं होतं, ज्याचं नाव काय, ओहम नाव आहे. काय नाव आहे याचं, ओहम. आता हे सायंटिस्टचं नाव ओहम आहे. यांनी एक फेनॉमेना डिस्कवर केलेलं आहे. याने एक फेनॉमेना डिस्कवर केलं आणि आपल्याला एक लॉ दिला. त्या लॉला आपल्याला पढायचं आहे, त्यालाच आपण ओहम्स लॉ म्हणतो. काय म्हणतो त्यालाच आपण, ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ काय म्हणतो, ओहम्स लॉ म्हणतो की इलेक्ट्रिक करंट जे आहे, इलेक्ट्रिक करंट म्हणजे I, ते काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कुणासोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, वोल्टेज अक्रॉस द कंडक्टर. कंडक्टरला जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ना त्याच्यासोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण रिमूव्ह करण्यासाठी कोणत्या तरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो, राईट. प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, कोणत्या तरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो. तर त्याच कॉन्स्टंटला आपण इथं काय म्हणलेलं आहे, द कॉन्स्टंट ऑफ ओहम इज कॉल्ड रेजिस्टन्स. दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. याच कॉन्स्टंटला आपण काय म्हणलेलं आहे, रेजिस्टन्स म्हणलेलं आहे. आता हे रेजिस्टन्स काय आहे ते आपण शिकू, बट त्याच्या पहिलं ओहम्स लॉ कळालेलं आहे का. ओहम्स लॉ काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं हे आपल्याला कळालं पाहिजे. की जेव्हा आपण करंट इन्क्रीज करतो आहे ना, तर आपल्याला जेव्हा आपण I इन्क्रीज करतो आहे तर पोटेन्शियल डिफरन्स ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार. आणि जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज करतो तेव्हा करंट पण ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. यालाच आपण काय म्हणतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात. ठीक आहे, तर आपल्याला आता ओहम्स लॉ कळालेलं आहे, सगळ्यांना क्लिअर आहे ओहम्स लॉ. ज्यांना ओहम्स लॉ कळालेला आहे त्यांनी कमेंटमध्ये डन लिहायचं आहे. काय लिहायचं, डन किंवा ओहम म्हणून लिहायचं आहे. तर मला कळून जाईल की ओहम्स लॉ तुम्हाला कळालेला आहे. आणि जर कळालेलं नाही आहे तर नॉट डन लिहा आणि ओहम्स लॉ नॉट डन असं पण लिहू शकता. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा ओहम्स लॉ खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेन. जर तुम्हाला कळालं आहे तर लवकरात लवकर कमेंटमध्ये लिहून टाका. ठीक आहे, गुड. चला पुढं जाऊ. आता ह्या ओहमनं आपल्याला जे नवीन पार्ट सांगितलेलं आहे ना ते बघू. काय सांगितलं आहे नवीन थिंग, कंपोनंट आहे हे, याचं नाव आहे रेजिस्टन्स. काय आहे याचं नाव, रेजिस्टन्स. आपल्या घरी जे रिमोट आहे ना, टी व्हीचा रिमोट असेल किंवा ACचा रिमोट असेल किंवा कोणत्याही एखाद्या सर्किट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला ओपन करून बघायचं आहे. आता मी सांगतोय म्हणून लगेच ओपन नाही करायचं हां, ठीक आहे.
टी व्ही असती त्याच्यामध्ये जर ओपन झालेली असेल कुणाच्या घरी तर तिथे जाऊन बघा, ग्रीन कलरचं जे सर्किट असतं त्याच्यावर असलं प्रकारचं एक काहीतरी लावलेलं असतं, अशा प्रकारचा काहीतरी एक ऑब्जेक्ट लावलेला असतं आणि याच थिंगला आपण काय म्हणतो, यालाच आपण रेझिस्टन्स म्हणतो, यालाच आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो. आता हे काय आहे रे बाबा रेझिस्टन्स, तर त्याच्यासाठी आपल्याला एक हे डायग्राम समजावं लागेल. मी काय बनवतोय बघा, ठीक आहे, एक कार आहे हे, ठीक आहे, एक कार आहे. आता ह्या कारला रोडवर चालत आहे, तर इथं हे काय दोन स्पीड ब्रेकर आहेत, हे दोन काय स्पीड ब्रेकर काय आहेत, स्पीड ब्रेकर. आता हे स्पीड ब्रेकर जे आहेत, हे स्पीड ब्रेकर काय करणार, जे कारची स्पीड आहे ना त्याला अपोज करणार किंवा त्याला स्लो करणार, स्पीड कमी करणार, तर त्यालाच आपण म्हणतो स्पीड ब्रेकर. म्हणजे अपोज करणार स्पीडला, काय करणार, अपोज टू स्पीड ऑफ व्हेकल, व्हेकलच्या स्पीडला अपोज करणार आहेत. तर याच प्रकारे आपलं जे एक वायर आहे, आपलं जे कंडक्टर आहे, त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत आहेत ना, तर या इलेक्ट्रॉन्सला पण थांबवण्यासाठी जे स्पीड ब्रेकर असतं, इलेक्ट्रॉन्सचं जे स्पीड ब्रेकर आहे त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स. हे असं नसतं, ठीक आहे, वायरच्या मध्ये असं डायग्राम नसतं, बट हे तुम्हाला कळण्यासाठी मी सांगत आहे की ते अपोजिशनसाठी असतं. द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इन अ कंडक्टर इज कॉल्ड रेझिस्टन्स. काय असतं रेझिस्टन्स, अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इन अ कंडक्टर इज कॉल्ड रेझिस्टन्स. जर हे आपण कनेक्ट केलं ना एखाद्या वायरला कनेक्ट केलं, तर लेट्स से पहिलं वायरमध्ये ना 10 इलेक्ट्रॉन एका टाईमला मूव्ह करत आहेत, म्हणजे 10 एम्पियरचं करंट आहे. आणि जर हे रेझिस्टन्स आपण 5 एम्पियरचा लावला, ठीक आहे, 5 एम्पियरचा लावला, 5 ओहमचा लावला, 5 ओहमचा लावला, ठीक आहे, तर काय करणार, हे 10 इलेक्ट्रॉनला नंतर ते 5च इलेक्ट्रॉन मूव्ह करणार, म्हणजे 5 इलेक्ट्रॉनला ते काय केलं, अपोज केलं, त्याला त्याने स्पीड कमी केली त्या इलेक्ट्रॉन्सची. यालाच आपण काय म्हणतो, स्पीड ब्रेकर ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो, ठीक आहे. आणि SI युनिट काय याचं, SI युनिट काय याचं, ओहम आहे, याचा SI युनिट काय, ओहम. आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय साइन ओहम, या ओहमच्या साईनने ते रिप्रेझेंट केलं जातं, ठीक आहे. तर आता हे साईन जेव्हा पण आलं तर तुम्हाला कळायला पाहिजे की हे काय, हे ओहम आहे, हे रेझिस्टन्स आहे, ठीक आहे. आता हे रेझिस्टन्स आपल्याला कळालं आहे, हे कुठं असणार, इलेक्ट्रिक करंटच्या सर्किटमध्ये, ठीक आहे. जे सर्किट असतं त्याच्यामध्ये एक ओहम नावाचं गोष्ट असते, रेझिस्टन्स असतं, ते 5 ओहम असू शकतो किंवा 10 ओहम किंवा 1 ओहम किंवा 15 ओहम, असं काही नंबर असू शकतो. असे वेगवेगळे प्रकारचे रेझिस्टन्स असतात, जे की आपल्या घरी समजा की फ्रीज आहे आणि टी व्ही आहे, ठीक आहे, टेलिव्हिजन आहे. फ्रीजला आपल्याला 10 एम्पियर करंट लागतो, 10 एम्पियर करंट लागतो आणि आपल्या घरात येतो 20 एम्पियर करंट. तर आता आपल्याला या 20 एम्पियर करंटला आपण डायरेक्टली फ्रीजला कनेक्ट केलं तर फ्रीज तर जळून जाणार आहे. म्हणून फ्रीजच्या मध्ये काय असतं, एक सेटअप असतं, इनबिल्ट असतं हे रेझिस्टन्स, हे इनबिल्ट रेझिस्टन्स असतं त्याच्यामध्ये. तर ते काय करतं, 20 ओहम करंटला ना 10 ओहम करतं, म्हणजे कितीचं असणार, 10 ओहमचं असणार, 10 एम्पियर करंट करतं, म्हणजे 10 एम्पियर त्याचे करंट कमी करतं. रेझिस्टन्स आहे तर स्पीड कमी करतो, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड कमी करतं, त्याला आपण काय म्हणणार, रेझिस्टन्स म्हणणार, ठीक आहे. रेझिस्टन्स क्लिअर आहे. नेक्स्ट इज फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स आहे तर त्याला काही ना काही अफेक्ट पण करणार आहे, तर ते अफेक्ट करणारे फॅक्टर्स काय आहेत, जे रेझिस्टन्सला अफेक्ट करतात ते आपल्याला बघायचे आहेत. तर सिम्पली एक जे रेझिस्टन्स आहे ना एखाद्या वायरमध्ये, तर ते काय, हे वायर आहे आणि याला अपोज करणारा, म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला अपोज करणाऱ्याला आपण रेझिस्टन्स म्हणलेलं आहे, ठीक आहे. आता समजा हे वायर 1 मीटरचं आहे, किती आहे, 1 मीटर, तर याच्यामधून 5 इलेक्ट्रॉन एकदा मूव्ह करतात, ठीक आहे, एका मिनटात, 1 मिनिटमध्ये. आता मी सेम
वायर घेतलं, सेम वायर घेतलं, बट आता जे लेंथ आहे ते 10 मीटर आहे, ते 10 मीटर आहे. तर आता पण एका मिनटात 5 इलेक्ट्रॉन पास होणार का? नाही ना. 5 इलेक्ट्रॉन पास होण्यासाठी तर 1च मीटर जागा होती. आता हे 10 मीटर करायचे तर इथं काय होणार? 2 इलेक्ट्रॉन किंवा 1च इलेक्ट्रॉन मूव्ह होणार एका मिनटामध्ये, कारण की लेंथ जास्त ना, जास्त टाईम लागेल ना त्याला पास व्हायला. तर लेंथ काय करते? ॲफेक्ट करते. आणि लेंथ काय आहे तर रेझिस्टन्सला लेंथ ऑफ वायर जी आहे ना ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. लेंथ ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टन्स. आणि क्रॉस सेक्शनल एरिया, आता क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे हे लेट्स से 1 मीटरचं आहे. आता दुसरं वायर आणलं मी, थोडं जाड आणलं, ठीक आहे, हे 5 मीटर आहे याचं डायमीटर. तर इथं जास्त इलेक्ट्रॉन मूव्ह करणार ना, लेंथ 1 मीटरच आहे, ठीक आहे, आणि एका मिनटात इथं 5 इलेक्ट्रॉन होते. आता एका मिनटात इथं हे पण लाईन, हे पण लाईन, हे पण लाईन, म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन फ्लो होणार, म्हणजे तिथं 50 इलेक्ट्रॉन फ्लो होणार. तर काय झालं? जेव्हा क्रॉस सेक्शनल एरिया वाढला तेव्हा रेझिस्टन्स कमी झालं ना, म्हणजेच हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे. क्रॉस सेक्शनल एरिया इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर तेच आपल्याला म्हणतं फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टन्स. काय आहेत की लेंथ ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टन्स अँड क्रॉस सेक्शनल एरिया इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टन्स. आणि हेच आपण असं फॉर्म्युलामध्ये दाखवतो. आणि प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी आपण रेझिस्टिव्हिटीने मल्टिप्लाय करतो, जे आहे रो इंटू एल बाय ए, रो इंटू एल बाय ए. आता हे रो जे आहे, हे रो काय तर या रोला आपण म्हणणार रेझिस्टिव्हिटी. या रोला आपण काय म्हणणार? रेझिस्टिव्हिटी. आता मला सांगा मटेरियल क्वालिटी म्हणजे काय असणार? तर एक आहे कॉपरचा वायर आणि एक आहे फेरसचा वायर. तर याची रेझिस्टिव्हिटी किंवा याच्यामधून पास होणारे इलेक्ट्रॉन आणि याच्यामधून पास होणारे इलेक्ट्रॉन डिफरंट असणार ना. एका मिनटात याच्यामधून 5 इलेक्ट्रॉन फ्लो होतात, तर याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन फ्लो होणार, कारण क्वालिटी डिफरंट आहे, तर इलेक्ट्रॉन्स पण डिफरंटली मूव्ह करणार ना. तर ते आहे, ते फॅक्टर पण आहे क्वालिटी. तर क्वालिटीचं आपण काही करू शकत नाही, म्हणून ते आपण असंच सोडलेलं आहे. मटेरियल क्वालिटी अफेक्ट्स द रेझिस्टन्स. आणि टेम्परेचर ऑफ कंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स वाढलं तर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, ते एक फॅक्टर आहे, बट ते आपण इथं कन्सिडर करत नाही आपल्या फॉर्म्युलामध्ये. आपण फक्त कन्सिडर करतो लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया, कारण टेम्परेचर आपण कंट्रोल करू शकत नाही, ॲटमॉस्फिअरमध्ये टेम्परेचर चेंज होत असतं. बट लेंथ आणि एरिया आपण वायरचं कन्सिडर करू शकतो, जे आपण कंट्रोल करू शकतो, आणि ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे लेंथसोबत आणि क्रॉस सेक्शनल एरियासोबत. आता हे रो जे आहे ते काय असणार सांगा बरं? रो ठेवलं मी तर ए इकडं जाणार आणि लेंथ इकडे येणार. जर आरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये ए येणार म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया इज गॉट मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स अँड लेंथ विल बी इन डिव्हिजन. तर रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी जे आहे, तर हे रेझिस्टिव्हिटीचा युनिट काय बनणार? तर आर काय? ओहम आहे, ठीक आहे. आणि एरिया काय असतं? मीटर स्क्वेअर असतं. आणि लेंथ काय? मीटर आहे. आणि मीटर स्क्वेअर कॅन्सल झालं तर रेझिस्टिव्हिटीचं SI युनिट काय बनतं? ओहम मीटर बनतं. काय बनतं? ओहम मीटर. हे आहे रेझिस्टिव्हिटीचं युनिट, SI युनिट. ओहम मीटरमध्ये कोणती पण व्हॅल्यू दिली तर ते रेझिस्टिव्हिटी आहे. आणि हे रेझिस्टिव्हिटी प्रत्येक मटेरियलची डिफरंट असती. कॉपरची वेगळी असती, फेरसची वेगळी असते, ॲल्युमिनियमची वेगळी आहे, सिल्वरची वेगळी आहे, गोल्डची वेगळी आहे, असं डिफरंट रेझिस्टिव्हिटी आहेत, जे की अपोज करतात इलेक्ट्रिक करंटला. ठीक आहे. सो हे सगळे फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात रेझिस्टन्सला. नाव देर इज सिस्टम ऑफ रेझिस्टन्स. आता हे काय? सिस्टम ऑफ रेझिस्टन्स आहे. आता रेझिस्टन्स आहे हे आपण लावणार आहे वायरमध्ये, तर हे सिस्टम ऑफ रेझिस्टन्स आहे. डिफरंट रेझिस्टन्सेस आपण लावणार, तर ते कशा सिस्टममध्ये लावणार? सो द अरेंजमेंट ऑफ रेझिस्टार्स इन अ सर्किट इज कॉल्ड सिस्टम ऑफ रेझिस्टन्स. आणि हे अरेंजमेंट जे ते 2 टाईपची असती, एक असती सिरीज आणि एक असती पॅरलल. सिरीज म्हणजे कशी असणार? द अरेंजमेंट of resistors in a circuit in such a way that resistors are connected end to end is called resistors in series. आता बघा
एक सर्किट आहे त्याच्यामध्ये हे जे रेझिस्टन्स आहे हे एंड टू एंड असणार कनेक्टेड. एंड टू एंड म्हणजे एका पाठोपाठ एक. तर याला काय म्हणणार? सिरीज रेझिस्टन्स म्हणणार, सिरीज सिस्टम ऑफ रेझिस्टन्स म्हणणार. आणि द अरेंजमेंट ऑफ रेझिस्टर्स इन अ सर्किट इन सच अ वे दॅट दे आर कनेक्टेड पॅरलली इज कॉल्ड पॅरलल सिस्टम ऑफ रेझिस्टन्स. बघा आता हे एक वायर आहे, याच्यामध्ये एक रेझिस्टन्स वर कनेक्टेड आहे, त्याच्या खालीच दुसरा पॅरलली कनेक्टेड आहे आणि त्याच्या खाली तिसरं पॅरलली कनेक्टेड आहे. तर याला काय म्हणणार आपण? पॅरलल सिस्टम ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे, हे सर्किटमध्ये आपण कनेक्ट केलं. आता हे काय आहे, याच्यामुळे काय डिफरन्स होणार ते पण आपल्याला बघावं लागेल की हे सिस्टममध्ये का कनेक्ट करायचं, या सिस्टममध्ये का कनेक्ट करायचं. तर आपल्या घरामध्ये डिफरंट जे ऑब्जेक्ट्स किंवा डिफरंट कंपोनंट जे लावलेले आहेत जे इलेक्ट्रिक करंटवर वर्क करतात, जसं की फॅन आहे, फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये अवन असू शकतं, AC असू शकतं किंवा इलेक्ट्रिकचे जितके काही कंपोनंट्स आहेत, हे सगळे जे कंपोनंट्स आहेत ना, हे सगळे कंपोनंट डिफरंट करंटवर चालतात आणि ते डिफरंट करंट आपल्याला सप्लाय करावं लागेल. तर प्रत्येकासाठी आपण डिफरंट वायर घेतो का डिफरंट करंटचा? नाही. आपल्या घरामध्ये जे एकच वायर आलेली आहे मीटरमधून, त्याच वायरने या सगळ्यांना आपण कनेक्ट करतो. तर या सगळ्यांना कनेक्ट केल्यानंतर डिफरंट करंट कसं जाणार, वेगवेगळं करंट कसं जाणार? फ्रीजला, फॅनला डिफरंट करंटला जाणार आहे, फ्रीजला डिफरंट, ACला डिफरंट, ओव्हनला डिफरंट. तर ते कसं होणार आहे? तर ते या रेझिस्टन्स सिस्टममुळे होतं, ज्याच्यामध्ये फॅनला कमी पाहिजे तर त्याला आपण एक असलं रेझिस्टन्स कनेक्ट करणार जे करंट कमी करतो, आणि ACला जास्त पाहिजे तर ACला डिफरंट सिस्टम कनेक्ट करणार ज्याच्याने करंट वाढणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला बघायची, बट हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. सो जसं की आपले भाऊ सांगत आहेत कल मिळतं आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार की सिस्टम ऑफ रेझिस्टन्स कसं वर्क करतं आणि करंट तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकतात. तर आज आपल्याला कळालेलं आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतं, चार्जेस म्हणजे काय असतं, याच्यासोबतच पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स पण तुम्हाला कळालेलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स झाल्यानंतर आपण बघितलं ओहम कोण आहे, जे फोटो पहिलं बघितलेली होती. त्याच्यानंतर ओहमचा लॉ बघितला. ओहम्स लॉ बघितल्यानंतर आपण बघितलं रेझिस्टिव्हिटी आणि फॅक्टर्स बघितले, फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टन्स बघितला आपण, आणि त्याच्यानंतर सिस्टम ऑफ रेझिस्टन्स बघितलं, सिस्टम ऑफ रेझिस्टन्स. तर आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत, आणि या सगळ्या गोष्टी जर कळाल्या असतील, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या समजल्या असतील, तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये जर तुम्हाला हेल्प होत असेल, तर मेक शुअर की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत. ठीक आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबा, कारण जेव्हा तुम्ही बेल आयकॉन दाबता तर तुम्हाला कळून जातं, नोटिफिकेशन येतं की नवीन व्हिडिओ अपलोड झालेला आहे, लवकरात लवकर अभ्यासाला लागा. ठीक आहे, तर सबस्क्राईब बटन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कळालेला आहे की नाही. तर कॉमेंट करून पण सांगा. धन्यवाद.